फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्व बरे असेल. तर आज आम्ही त्र्यंबकेश्वरला जातो आहे आणि खूप दिवसापासून आमचं चाललं होतं की जाऊ. बिलांना नेक्स्ट गेलेल्या संडेला सुट्टी नव्हती, तर यावेळेस त्यांना सुट्टी मिळाली, तर आम्ही प्लॅन केला आणि आम्ही आता निघालो आहे. छान दिसते, मला असं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आम्ही काय काय करणार आहे तो पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. खूप भारी धमाल करणार आहे आम्ही, खूप फोटोज काढणार आहे, खूप रील्स वगैरे पण काढणार आहे. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. फ्रेंड्स, तर आता आम्ही निघालो आहे. आम्ही जेव्हा प्लॅन केला होता ना फ्रेंड्स की आज आम्ही जाऊ, तेव्हा आम्ही विचार केला होता की आम्ही 9:30 वाजेपर्यंत जाऊ. पण आज संडे होता आणि त्याच्यामुळे आज सगळे उशिरा उठले आणि सर्व काम पण खूप उशिरा झाले. बघू आता किती टाइम लागतो आम्हाला पोहोचायला. आजचा जो प्लॅन होता ना फ्रेंड्स, तो आमचा त्र्यंबकेश्वरला जाण्याचा होता. पण हबी बोलले नाही आपण ब्रह्मगिरीलाही जाऊ, तर आम्ही मग नंतर ब्रह्मगिरीलाही गेलो. पण हबीला वाटलं नव्हतं की मी एवढ्या वरती चढू शकेल, तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं होतं. पण खूपच मजा आली. पुढे तुम्ही बघा. तर आता आम्ही पोहोचण्यामध्येच आहे आणि आम्ही उतरल्यावर थोडासा नाश्ता वगैरे पण करणार आहे, कारण मला हलकीशी भूक लागली. मी काहीच खाल्ली आली आहे. दोघांनी थोडा नाश्ता केला होता, मी अजून काहीच नाही खाल्लं होतं, कारण मी तो विचार केला होता की मी गेल्यानंतर खाईल. फ्रेंड्स, आता आम्ही ते नाश्ता करायला आलेलो आणि मला थोडीशी भूक लागलेली. दोघं तर नाश्ता करून आलेले, पण तरी पण हे दोघं बसत आहे परत नाश्ता करायला. फ्रेंड्स, या आजीकडे ना खूप छान जांभूळ होते, फ्रेश एकदम. तर मी जांभूळ घेतले इथे आणि खूप गोड होते ते. बघा समोरचं किती सुंदर दिसतंय, तुम्हाला मी दाखवते. फ्रेंड्स, हबी माझ्यासाठी फुल तोडताय आणि ते पण विचारून घेतले त्यांनी माझ्यासाठी. गायस, हे बघा आम्ही आता जास्त वरती थांब नाही, जास्त वरती पण आलेत. अरे तुमची युट्यूबर इतके लवकर थक. चला, तुम्ही बघू शकता माझा वाघ किती सुंदर दिसतोय आणि सुंदरसं पाऊस आलेला इथे एकदम जोरात. आता आम्ही लवकरात लवकर पोहोचणार आहे वरती आणि बघू किती लवकर पोहोचू शकतो. फ्रेंड्स, हबीना दाखवत आहे की आपल्याला तिथं पोहोचायचे, तर लवकर लवकर चला. लिंबू पाणी घ्या, आमची बॉटल असेल तर घ्या. फ्रेंड्स, आम्ही पोहोचलेले आणि बघा काही दिसत नाही. आकाशामध्ये आलेले बघा तुम्ही आणि पूर्ण भिजलेले आहे. तर माझ्या ड्रेसला पण काहीतरी मी पोहोचली पाहिजे, पण मी गिव्ह करणार होते, पण मी पोहोचून गेली. खूप माहीत नाही आता खाली कधी पोहोचणार आम्ही. फ्रेंड्स, हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय ना, इथूनच गोदावरी नदी स्टार्ट होते. तर चला आपण आतमधून बघूया. गंगा गोदावरी मंदिर. फ्रेंड्स, आता आम्ही खाली पोहोचलो आहे आणि आम्हाला यायला 7 वाजले होते आणि आता आम्ही इथून निघतोय कारण खूप उशीर झालाय. कारण नंतर
आम्ही पोचलेलो आहे आणि आम्ही आता चेंज वगैरे करू आणि मग जेवायला बाहेर जाऊ, कारण माझी तर अजिबात हिंमत नाही घरी जेवण बनवायची. तर थोड्या वेळातच आम्ही बाहेर जाऊ, तर मी तुम्हाला तिथे भेटते. फ्रेंड्स, इथे आता आम्ही जेवायला आलो आहे. जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच ब्लॉगसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा.